नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो उत्तर भारतामध्ये WD सक्रिय झालेला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं मान्सून प्रभावी होतो तसा WDचा प्रभाव कमी होत असतो. त्यामुळे त्यामध्ये असा दमदारपणा नाही. मात्र जे बंगालच्या उपसागरातून डिप्रेशन तयार झालेलं आहे ते आता मध्य भारताकडे सरकत आहे. जवळपास मध्य प्रदेशच्या दरम्यान ते आलेलं आहे आणि अरबी समुद्रामध्ये असलेली एक चक्राकार स्थिती जिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प आहे, त्यामुळे आपल्याला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण दिसतंय. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की 92% पाऊस सध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये नोंदला गेला आहे. 8 तारीख ही संपूर्ण भारतामध्ये मान्सून पोहोचण्याची आहे. मात्र राजस्थान, पंजाब आणि गुजरात याच्या काही पश्चिमी भागामध्ये अद्याप मान्सून पोहोचणं बाकी आहे आणि साधारण पुढील 2 दिवसामध्ये म्हणजे आज किंवा उद्या संपूर्ण देशात मान्सून पोहोचेल, त्यासाठी कुठलीही अडचण नाही. आज 7 तारखेला भारतीय हवामान खात्याने संपूर्ण गुजरातला रेड अलर्ट दिला असून महाराष्ट्रात अजून उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून रेड अलर्ट कायम आहे. थोडा मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट कायम आहे. विदर्भ आणि कोकणामध्ये मात्र ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी व्यक्त करण्यात आलेली आहे. गुजरातमधला रेड अलर्ट कमी करण्यात आला आहे आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र रेड अलर्ट आपल्याला 8 तारखेला कायम ठेवलेला आहे आणि कोकण आणि विदर्भामध्ये मात्र येलो अलर्ट आहे. विदर्भ मराठवाड्यात 9 तारखेला पाऊस उघडेल. मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. हा एकत्रित येलो अलर्ट असल्यामुळे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात तो दिसतो, परंतु तो पश्चिम महाराष्ट्रासाठी नाही आहे. भारतीय हवामान खात्याने 10 तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस कोकणासहित उघडेल अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी नोंदलेला आहे. मान्सूनचे वारे महाराष्ट्रात आणि बहुतांश मध्य भारतात, पश्चिम भारतामध्ये कमजोर होणार आहेत. त्यामुळे पावसाची शक्यता 11 तारखेला नाही. तीच परिस्थिती 12 तारखेला देखील आहे. म्हणजे साधारण 10 तारखेपासून पुढे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होतं आहे. गेल्या 48 तासामध्ये आपण बघतो की कुठे पाऊस जास्त झाला, तर आपल्याला या भागामध्ये सर्वाधिक पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे. 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही भागात झालेला आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला देखील 400 ते 500 मिलीमीटर, काही ठिकाणी 600 मिलीमीटर पाऊस गेल्या 48 तासात झालेला आहे आणि त्यामुळे तो रायगड जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई असेल, या भागात तो पाऊस झालेला आहे. गुजरातच्या देखील काही भागात, दक्षिण गुजरातमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये देखील तुरळक ठिकाणी अशी अतिवृष्टी आहे. परंतु सर्वात अधिक प्रभाव हा छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे. त्यामुळे या ठिकाणची पावसाची सरासरी मात्र वाढलेली आहे आणि आपण असं सांगितलेलं होतं की हा आठवडा, जुलैचा पहिला आठवडा हा निर्णायक असेल आणि 6 तारखेपर्यंत निर्णायक अशा प्रकारचा पाऊस कोकण किनारपट्टी, विदर्भामध्ये, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमी जिल्ह्यांमध्ये पडलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला आज 7 तारखेला GFS मॉडेलने कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस दाखवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव आहे. हा प्रभाव 8 तारखेलाही कायम असेल. 9 तारखेला याचं प्रमाण कमी होईल. थोडा उत्तर कोकणात पाऊस असेल परंतु प्रभावी नाही. आपण 10 तारखेला याचं प्रमाण कमी बघतो. 11 तारखेपासून पूर्णतः पाऊस महाराष्ट्रातला उघडू शकतो. 12 तारखेलाही पाऊस उघडलेला असेल. कोकणात हलक्या सरी असू शकतात. 13, 14, 15 आणि 16 तारखेपर्यंत पाऊस उघडलेला राहील, परंतु कोकणात हलक्या सरींची शक्यता 16 तारखेपासून पुन्हा आहे. TCMW मॉडेलने देखील आज छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी होतील. काही ठिकाणी पश्चिमी तालुक्यांमध्ये जोरदार सरी असू शकतात. संपूर्ण कोकण घाटमाथ्यावर आजही पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही तुरळक स्वरूपात पावसाची शक्यता असू शकते. 8 तारखेला देखील तीच परिस्थिती, कोकण घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारपर्यंत पावसाची शक्यता आहे. 9 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे.
एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक स्वरूपात हा पाऊस होईल. समजा आता आपण बघतो की थोडं हिंगोली, वाशिममध्ये किंवा यवतमाळमध्ये पाऊस दाखवला जातोय किंवा नागपूर उत्तरेला पाऊस दाखवला जातोय, दक्षिण कोकणात पाऊस दाखवला जातोय. अशा प्रकारचा पाऊस मध्ये-मध्ये होत राहील. सोलापूर दक्षिण किंवा अगदी सांगली आणि कोल्हापूरच्या दक्षिणी पट्ट्यात देखील हलकं वातावरण असू शकतं. 10 तारखेला कोकणामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती आहे. हलका पावसाचा एखाद दुसऱ्या ठिकाणी सर येऊ शकते. पाऊस उघडलेला असेल. 11 तारखेला देखील ECMWF मॉडेलने उघडीप दाखवली. कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे. 12 तारखेला अंदाजात विशेष बदल नाही. 13 तारखेला अंदाजात विशेष बदल नाही. 14 तारखेला थोडं कोकण किनारपट्टीकडून पावसाळी वातावरण सुरू होईल. 15 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता स्थानिक स्वरूपात राहील. कोकण किनारपट्टीमध्ये याचं प्रमाण अधिक असेल. 16 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण हा जो पॅटर्न आहे, म्हणजे आता उत्तरार्ध जुलैचा सुरू झाला. जुलैच्या उत्तरार्धामध्ये 16 तारखेपासून पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाळी परिस्थिती वाढेल. 17 तारखेला देखील महाराष्ट्रात पॅचेसमध्ये ठिकठिकाणी पाऊस होणार आहे. कोकणामध्ये पावसाची पुन्हा एकदा जोरदार स्थिती असेल आणि विदर्भाच्या उत्तरेकडून मग यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या काही भागात आपल्याला पाऊस दिसू शकतो. अगदी त्याचा प्रभाव जळगावपर्यंत असू शकतो. 18 तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस आपल्याला कोकण किनारपट्टीत बघायला मिळेल. पश्चिम विदर्भामध्ये बघायला मिळेल. उत्तर मराठवाड्यात बघायला मिळेल. उत्तर मराठवाड्यामध्ये जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल. उत्तर महाराष्ट्रातील अगदी नंदुरबार, धुळे, जळगाव, अगदी नाशिकपर्यंत पावसाचं प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण एक सिस्टम पुन्हा मध्य प्रदेशवर येईल आणि पुन्हा जी सिच्युएशन आज आहे ती आपल्याला पुन्हा एकदा 18 तारखेला बघायला मिळेल. 19 तारखेला देखील कोकणात मुसळधार पाऊस असणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मग नागपूरपासून तर अगदी नंदुरबारपर्यंत उत्तरेकडच्या जिल्ह्यांच्या उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता राहील. 20 तारखेलाही कोकणात पाऊस कायम असणार आहे. कारण जुलै हा महिना मुळातच कोकण घाटमाथ्यावरील पावसाचा आहे. पूर्व विदर्भातील पावसाचा आहे. उर्वरित महाराष्ट्रात विशेष पाऊस जुलैच्या या काळात पडत नाही, हे लक्षात ठेवा. 21 तारखेला देखील आपल्याला केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण दिसणार आहे आणि हा जुलै महिन्याच्या पावसाचा पॅटर्न आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर या पॅटर्ननुसार जुलैत पाऊस पडत असेल तर सप्टेंबर, ऑगस्ट या महिन्यामध्ये देखील आपल्याला विशाखापट्टणमकडून कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर येऊन जोरदार पाऊस होण्याचे संकेत आहेत. कारण पॅटर्नमध्ये बदल नाही. ज्या ठिकाणी मध्य भारतावर डिप्रेशन पोहोचले त्या ठिकाणी वारे सरकत आहेत आणि साहजिकच जर वारे त्या बाजूने गेले तर वाऱ्यांची गती केवळ महाराष्ट्रात दिसेल. विशेष पावसाळी वातावरण असणार नाही. 9 तारखेनंतर पाऊस कमी होतोय तेव्हा नेहमीच्या पॅटर्नचे नॉर्मल वारे वाहतील. 11 तारखेपासून वाऱ्यांची गती जरी असली तरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला विशेष पावसाळी वातावरण 11 तारखेपासून नाही. आपण महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जसे जाऊ तसा हवेचा कमी दाब तयार होतो आणि जसं महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे जाऊ आपण तसा हवेचा दाब वाढतोय आणि ज्या भागामध्ये हवेचा दाब वाढतो त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असतं आणि ज्या भागात हवेचा दाब कमी आहे त्या भागामध्ये मात्र आपल्याला पावसाचं प्रमाण वाढताना दिसतं. 9 तारखेपर्यंतच पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या काही भागात आहे. तर तो भाग कुठला आहे तो आपल्या समोर आहे. कोकणाच्या या भागात म्हणजेच कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकच्या पश्चिमी भागात पाऊस आहे आणि इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचबरोबर नंदुरबारपर्यंत जळगावच्या उत्तर भागामध्ये आपल्याला पाऊस दिसतोय आणि हा जवळपास नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीकडे किरकोळ स्वरूपात आहे. तर या पद्धतीने पावसाळी वातावरण आहे. बाकी महाराष्ट्रात पाऊस फार कमी आहे. म्हणजे आपल्याला बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, पुणे पूर्व, अहिल्यानगर दक्षिण, कोल्हापूर पूर्व भागात पाऊस दिसणार नाही. 15 तारखेपर्यंत हे वातावरण असंच राहील. आपण जे 15 ते 21 पुढचं वातावरण बघतो त्या अगोदरचं वातावरण याच्यामध्ये सहभागी नाही आहे.
15 तारखेपासून म्हणजे 16 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत आपण जर वातावरण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीला घाटमाथ्यावर जोरदार पावसाळी परिस्थिती तयार होताना दिसते. त्याचबरोबर नंदुरबार सहित थोडं या नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात देखील असं थोडं पावसाळी वातावरण बघायला मिळू शकतं. तर बाकी हा जो महाराष्ट्राचा पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये पाऊस कमी असणार आहे. पण एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगायचा नेहमी प्रयत्न करतोय की पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाचं वातावरण हे जुलैमध्ये असतं. जुलैमध्ये आपल्याला ज्या भागामध्ये मी पट्टे मारलेले आहेत त्या ठिकाणी फार पाऊस नसतो. लक बाय चान्स पावसाच्या सरी आल्या तर येतात, नाही तर फारसा पाऊस नसतो. आता आपण धावता अंदाज घेणार आहोत. आजपासून पावसाळी काय परिस्थिती आहे. आज अहिल्यानगरच्या पश्चिमी भागात, छत्रपती संभाजीनगरच्या थोडं पश्चिमी भागामध्ये म्हणजे अकोले असेल किंवा इकडे वैजापूरपर्यंत असेल, नाशिकचा दक्षिणी भाग आहे, पुण्याच्या पश्चिमी भागापर्यंत पावसाळी वातावरण आहे. म्हणजे संपूर्ण कोकणात आज पावसाळी वातावरण आहे. हलका ते जोरदार सरी होतील. नाशिक विभागात मात्र थोडं पावसाळी वातावरण दुपारपर्यंत चांगलं दाखवलं जातं आहे. दुपारनंतर आज पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला आणि कोकणातला देखील कमी होणार आहे. 8 तारखेला देखील आपण बघतो थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव असेल, मालेगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये पाऊस असणार आहे, कारण अजून वातावरण आहे. कोकणाच्या घाटमाथ्यावर देखील पावसाच्या सरी 8 तारखेला असणार आहेत. आणि थोडं अंतर्गत भागात देखील महाराष्ट्राच्या मराठवाडा किंवा अगदी इकडे सोलापूरपर्यंत, नांदेडपर्यंत स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती आहे. त्यामुळे 8 तारखेला थोडं स्थानिक चांगल्या सरी होऊ शकतात. 9 तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण खूप कमी होणार आहे आणि 10 तारखेला महाराष्ट्रातला पाऊस विश्रांती घेईल. 11 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. 12 तारखेला तीच परिस्थिती आहे. 13 तारखेला तीच परिस्थिती आहे. 14 तारखेपर्यंत पावसाळी खंड राहील. म्हणजे 10 तारखेपासून 14 तारखेपर्यंत 5 दिवसाचा खंड आहे. 14 तारखेला पुन्हा एकदा दाट धुके आणि चांगल्या पद्धतीचं आपल्याला ढगाळ वातावरण कोकणात घाटमाथ्यावर दिसेल. प्रत्यक्ष पावसाला सुरुवात 15 तारखेपासून कोकणामध्ये होईल. पॅचेसमध्ये महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात देखील ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल 15 तारखेपासून. 16 तारखेला या पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ होईल, कारण पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये थोडं वातावरण असणार आहे. चांगल्या प्रकारच्या सरी कोकणातही बरसतील. त्यानंतर आपण या ठिकाणी उशिरा बघतो रात्री विदर्भाच्या अगदी अकोला, वाशिम, परभणी पूर्व, नांदेड, लातूर पूर्वपर्यंत पावसाळी वातावरण असणार आहे. कोकणातही चांगल्या सरी असतील जोरदार. 17 तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती निर्माण होईल. यामध्ये बीडमध्ये पाऊस असण्याची शक्यता, अहिल्यानगरमध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, बुलढाणा, अगदी जळगावच्या भागामध्ये मात्र हलका पाऊस आहे. अगदी शिडकाव्यासारखा पाऊस असेल. काही ठिकाणी जोरदार सरी होतील. यामध्ये मेघगर्जना नाही. मेघगर्जनेचा पाऊस या दरम्यान केवळ नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेला आहे. बाकी आपल्याला मेघगर्जना आता कमी दिसेल. 17ला पाऊस आहे, म्हणजे थोडक्यात पावसाचा खंड नाही. 18 तारखेपासून आपल्याला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियाच्याही काही भागात, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरच्या उत्तरेला पावसाची शक्यता 18 तारखेला वाढणार आहे. महाराष्ट्रात अंतर्गत भागात देखील, मग मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक वातावरण जर तयार झालं तर पाऊस पडू शकतो. तीच परिस्थिती आपल्याला 19 तारखेला दिसते. म्हणजे 18-19 तारखेपासून स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती होते. काही ठिकाणी आपल्याला यवतमाळमध्ये पाऊस दिसू शकतो, वाशिम, अकोला, बुलढाणामध्ये दिसू शकतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला स्थानिक वातावरण दिसू शकतं. कोकणामध्ये तर पाऊस हलक्या ते मध्यम सरी चालूच राहतील. अगदी 20 तारखेपर्यंत आपण पोहोचलो आहोत. 20 तारखेला घाटमाथ्यावर केवळ पाऊस असेल. 20 तारखेला उर्वरित महाराष्ट्रात पुन्हा जोर कमी होतोय आणि 21ला सुद्धा तीच परिस्थिती आहे. परंतु 20-21ला सुद्धा घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण राहणार आहे.
त्यामुळे एक लक्षात घ्या की हा पूर्णपणे जुलै महिन्याचा पॅटर्न असतो. जवळपास तो 15 ऑगस्टपर्यंत कधी-कधी जातो. त्यामुळे पूर्णतः कडकडीत पावसाळी खंड आपल्याला बघायला मिळणार नाही जुलैमध्ये. मात्र आपल्याला एक चांगला खंड जो दिसतोय तो जुलैमध्ये 10 तारखेपासून एक 14 तारखेपर्यंत आहे. पुन्हा वातावरण तयार होईल. परंतु एवढंच आहे की यामध्ये जर एखादा कमी दाब पुन्हा तीव्र झाला, तर मात्र पावसाळी वातावरण वाढू शकतं. शेवटी हवामान ही बदलणारी गोष्ट आहे. हवामानात पुन्हा बदल होत असतात. आपण 15 दिवसापर्यंतचा अंदाज बघत असतो आणि त्यामुळे यामध्ये सारखे बदल होतात. 48 तासातील अंदाजामध्ये फारसा बदल होत नाही. परंतु 15 दिवसाच्या अंदाजात बदल होत असतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.